त्यांना बाजूला ठेवतात. पण इथे किती प्रेम आहे बघा क्रिकेट. तुम्ही जर चांगलं काम कराल तर प्रेक्षक तुमच्या मनामध्ये घर करतात. असं कृष्णाला आता म्हणजे असा अभिमान वाटत असेल की खरोखर आपला या ठिकाणी एवढे जण प्रेम करतात आपल्यावर. अर्थातच कुर्डुसवाडीचा डॉन म्हटलं तर महाराष्ट्राचा डॉन म्हटलं तर आणि नक्कीच भारतामध्ये आकार मचावला टेनिसचा डॉन ज्याला म्हणतात तो म्हणजे कृष्णा सातपुते. नक्कीच याच्या वाढदिवसानिमित्त याचा वाढदिवस आहे आणि इथे आपण मंचावरती त्याला मनापासून शुभेच्छा दिल्यात. परंतु त्यांनी आता मात्र सामना चालू होतो म्हणजे संजय पत्र 11 वर्सेस विक्रोलीच्या दरम्यान. संजय पत्र स्ट्राईकला. इथे मात्र चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू. फलंदाज मात्र चकतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर संख्या तिथेच स्थिर होते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 10. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेश तर स्ट्राईकला फलंदाज श्रेष इंदुलकर. नॉन स्ट्राईकला संदीप आचार्य. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. जमिनीला हात समांतर करतायत. नियम क्रमांक 27 वापरला जातोय. इथे मात्र स्क्वेअर चेंडूची सांगता होत्या. धावसंख्या 1 ने वाढते पोहोचते 11च्या घरात. डबल फेवर डबल आकडा येतोय 11. नक्कीच जर विचार केला तर या पहिल्या षटकामधला थोडस महागडं षटक म्हणता येईल. परंतु इथे मात्र कमबॅक करण्याची संधी आहे या गोलंदाज महेश याला. महेश गोलंदाजी मार्ग. स्ट्राईकला फलंदाज श्रेयश. पुन्हा एकदा चांगला फटका. कव्हरच्या वरनं मारलेला चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक त्या खराब क्षेत्ररक्षण होतं आणि नक्कीच इथे मात्र झेल एक सोपा झेल सुटतोय. धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते 13च्या घरात. नक्कीच श्रेष इंदुलकर सारख्याचा झेल सोडलाय. कदाचित मॅच सोडल्यासारखं आहे का काय. कारण की श्रेष इंदुलकर असा फलंदाज आहे की कुठल्याही क्षणी त्यामध्ये क्षमता आहे सामना फिरवण्याची. तोच फलंदाजाला जीवनदान भेटतंय म्हणजे तो श्रेष इंदुलकरला. बघूया महेश गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज महेश तर स्ट्राईकला पुन्हा एकदा श्रेष इंदुलकर. धावसंख्या फलकत लागते 13. पुढचा चेंडू महेश यांचा. चांगला चेंडू. पुन्हा एकदा पंचांकडे अपील. परंतु पंच आमचे हुशार आहे. MCA संलग्न मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न पंच आहेत. तर नक्कीच त्यांचा निर्णय खरोखर चांगला निर्णय आपण 3 दिवस पाहतोय. चांगला डिसिजन घेताना दिसत आहेत. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर तसं की तिथेच स्थिर होते. ती मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 13. वेदांत वर्णे वर्सेस ABN कसलगंड. संघाच्या कर्णधार विनंती की आपण स्टेजवरती येणे. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. इथे मात्र स्क्वेअर चेंडू होतोय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढण्याची बसते 14च्या घरा. यानंतरचा होणारा सामना ABN कसलखंड विरुद्ध वेदांत वर्णे. पण एक जबरदस्त लढत बघायला मिळणार. मागच्या सामन्यात ज्यांनी गोलंदाजी केली ते गोलंदाज UPचे. आणि आपण जसं म्हणालात की महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये ज्याला गॉड समजलं जातं असा कृष्णा सातपुते असा एक जबरदस्त सामना यानंतर होणार. तमाम प्रेक्षकांना एक चांगली लढत बघायला मिळणार. कृष्णा सातपुते त्या गोलंदाजावरती वर्चस्व गाजवणार का हे पाहणंही फार महत्वाचं आहे. त्यामुळे यानंतरचा सामना तेवढ्याच ताकदीचा होणार यात शंका नाही विनोद सोळंकी. नक्कीच आपलं म्हणणं रास्त अभिष सर. परंतु इथे मात्र श्रेष इंदुलकर गोलंदाजी करतोय महेश. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. स्लोवर डिलिव्हरी. फसवा चेंडू. फलंदाज मात्र आषाढभूत रचनेने पात्र होत आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर असंख्य तिथेच स्थिर होते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 14. जर विचार केला विक्रोलियन संघाचा तर त्यांच्या विरुद्ध खेळत असताना कमीत कमी 4 षटकामध्ये अभिषेक 45 ते 50 धावा येणं गरजेचं आहे. नक्कीच लल्लू आपलं म्हणणं रास्त आहे. 45-50 धावा येणं गरजेचं. आता आक्रमण करण्याची वेळ आली आहे पण गोलंदाज डोकं वर करू देत नाहीयेत. हा चेंडू आपण बघतो यॉर्कर लाईनचा. बॅक टू द बॉलर. जबरदस्त क्षेत्ररक्षण. आपल्याच फॉलोथ्रोमध्ये चेंडूला पकडलं आणि आता कुठेतरी शांत क्रिकेट बघायला मिळते आपल्याला. एक चांगली लढत बघायला मिळते. पण मी तर असं म्हणेन ना की नंतरचा होणारा सामना आणि त्या सामन्यामध्ये जो जिंकणार तो आजच्या रात्रीमध्ये माझ्या मतानुसार वरचढ ठरण्याची शक्यता जास्त आहे.
नक्कीच कारण की आपण पाहतोय की दोन्ही संघामध्ये अव्वल दर्जाचे म्हणजे व्यावसायिककडे 11चे 11 खेळाडू व्यावसायिक भरून गेले. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणता येणार नाही कारण की ऑफ स्टंपचे खूपच बाहेर जाणार चेंडू होता. पंच आमच्याकडे वळतात जमिनीला हात समांतर करतात. इथे मात्र तिसरा स्वर चेंडू टाकतोय. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 15च्या घरात. जर विचार केला या गोलंदाजाचा महेशचा तर 3 चेंडू स्क्वेअर टाकलेत. नक्कीच थोडंसं खराब प्रदर्शन करायला भेटतं परंतु मोठे फटके मारण्यापासून वंचित होतोय तो फलंदाज श्रेष इंदुलकर याला. गोलंदाज महेश यांचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्ट्राईकला फलंदाज श्रेष. आता मात्र सरळ मारलेला मिड ऑफच्या दिशेने चुकीला माफी नाही म्हणजे श्रेष इंदुलकरचा जो झेल सोडलेला तो मात्र महागात ठरतोय. हॅलो धन्यवाद. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकवती लागते 21 परंतु 2 षटकामध्ये 10.5च्या सरासरी धावसंख्या फळकवती लागते 21 परंतु दुसऱ्या 2 षटकामध्ये किती धावा होत आहेत काय घडतंय काय बिघडतंय यासाठी घेऊन जाते माझ्यासाठी कॉमेंटेटर अभिषेक पाटील यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो डीबीएन कसलकाट म्हणजेच आपण बघतो या ठिकाणी कसलखंड टीम मध्ये कृष्णा सातपुते डीबीएन कसलखंड आणि वेदांत वर्णे असा एक सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार. यानंतर 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आल्या त्या बिनबाद 21 धावा 10.50 सरासरी 21 धावा धावफलकावरती येत आहेत. चांगला सामना होईल हा सुद्धा कारण दोन्ही संघाने एक संघाला पराभूत केलाय आणि दोन्ही संघांमध्ये ताकदवान गोलंदाजी आहे. जेवढी चांगली फलंदाजी या सामन्यात या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी आहे. म्हणून हा सामना सुद्धा प्रेक्षकांना एक चांगली लढत दाखवेल असं वाटतंय कारण आपण बघितलं मागचा सामना जो इक्कूच्या टीमचा हिस्सा होता मला वाटतं मुनाफ 11 त्या टीम मध्ये एक चांगली लढत बघायला मिळाली. ही लढत सुद्धा तशीच होईल. फाईन लेगच्या दिशेला चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. शॉट फाईन लेगला चेंडूला अडवलं गेलं. 1 धाव या चेंडूवरती मिळतीये आणि या एका धावेच्या बरोबरीने 22 धावा होत आहेत त्या धावफलकावरती. अर्थातच पत्रे 11 संघाच्या बिनबाद 22. तिसरं षटक सुरू आहे. यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो डीबीएन कसलखंड विरुद्ध वेदांत 11 वर्णे. डीबीएनचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही वर्णे टीमला विनंती करतोय की आपण टॉससाठी यावं. चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावर एक जबरदस्त स्ट्रोक जातोय सीमा रेषे पलीकडे. 1 बाउन्स चौकार. चार धावांच्या बरोबरीनं आदित्य गजेंद्र गडकार जे आमचे स्कोरर आहे ते सांगतात की धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा धावफलकावरती. समीर मसूरकर आणि त्यांचा सगळा मित्र परिवार ज्यांनी आयोजित केलेली ही नगराध्यक्ष ट्रॉफी आणि हे 7वं वर्ष एक चांगली टुर्नामेंट या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. ज्या टुर्नामेंट मध्ये एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण बघतोय कारण गेली 6 वर्ष आणि हे 7वं वर्ष या टुर्नामेंटचं. नगराध्यक्ष ट्रॉफी आणि माजी नगराध्यक्ष ट्रॉफी नंतर भविष्यात पुन्हा एकदा नगराध्यक्ष ट्रॉफी होण्याची शक्यता आपल्याला. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा धावफलकावरती लागतायत. आपण बघतो एक चांगलं क्रिकेट बघायला मिळते प्रेक्षकांना. समीरजी बसूरकर एक जबरदस्त नेतृत्व आणि तसं बघायला गेलं लल्लू तर त्यांचा जो स्वभाव आहे ना स्वभाव त्या स्वभावाने ते मन जिंकतात पुढच्याच नक्कीच. आणि म्हणून तर
हा चेंडू यावेळेस मात्र जातोय तो स्क्वेअर लेगला. एक धाव मिळते आहे. सुनील बळाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि आदित्य मला सांगतोय की धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 28 धावा धावफलकावरती लागतात. बिनबाद 28 अशी स्थिती या ठिकाणी बघायला मिळते. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. 28 धावा म्हणजे गोलंदाजांनी जो या ठिकाणी निर्णय घेतलाय अर्थातच विक्रोली अँड संघाच्या कर्णधारानं तो निर्णय सार्थकी ठरवलाय. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू फुलटॉस. चेंडूचा खरपूस समाचार घेण्यामध्ये अपयशी. चेंडू सरळ जातोय तो वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं होतं पण अंतिम क्षणाला चेंडू अडवला गेला. चेंडूवरती धावा मिळतात या 2 आणि एकूण धाव संख्या होती आहे ती 30 धावा. संजय पत्रे अलिबाग विरुद्ध विक्रोलियन्स. संजय पत्रे अलिबाग पण बघतोय पण अलिबागचा पंकज जाधव दिसत नाहीये. डिंगडॉंग मध्ये असण्याची शक्यता आहे पण लल्लू मैदानामध्ये आम्ही ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस दिसले नाही कुठे ते. त्यानंतर योगेश पेंडकर दिसला नाही. नक्कीच पण बघूया कोण कसा उतरणार कशी खेळी करणार हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे हा सामना त्यानंतरचा एक सामना आणि त्यानंतर मग यांच्या दोघांच्या जिंकणार त्यांच्याशी सामना आणि त्यानंतर एक आश्चर्याचा धक्का देण्याची संधी आहे ती म्हणजे सावरोळी संघाला आश्चर्याचा धक्का देण्याची संधी आहे. जर का तो चमत्कार त्यांनी केला तर नक्कीच खालापूर आणि कर्जत मध्ये त्यांचं नाव कमीत कमी 10 वर्ष तरी कायम राहील क्रिकेटच्या जगतात जर त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला तर. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर की धावा आहेत त्या 30 धावा 10 ची सरासरी या ठिकाणी. हा चेंडू यावेळेस मात्र आपण बघतोय शॉट फाईन लेगला. फलंदाज बाद होण्याची शक्यता. अजून एक हादरा मिळतोय. एक जबरदस्त झेल पकडला. फलंदाज बाद झाला. आता धावसंख्या कुठेतरी स्थिरावली आहे. धावसंख्येवरती कुठेतरी अंकुश ठेवला गेलाय. एकूण धावसंख्या होती ती केवळ 30. हॅलो डीबीएन कसलखंड आणि वेदांत वरणे या टीमला आमचं निवेदन आहे हे षटक संपण्याच्या अगोदर आपण टॉस करण्यासाठी आपल्याला येणं गरजेचं आहे. डीबीएन कसलखंड आणि वरणे वेदांत वरणे या दोनही टीम्सला आम्ही पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने विनंती करतोय की आपण हे षटक संपण्याच्या अगोदर अर्थात ही इनिंग संपण्याच्या अगोदर टॉस करण्यासाठी यावं. धावफलकावरती धावा आहेत. आदित्य गजेंद्र गडकर आमचे साथी स्कोरर मला सांगतायत 30 धावा आणि नवीन येणारा फलंदाज सचिन कदम नवीन फलंदाज आपण बघतोय. स्ट्रायकर एंडला उभा तो फलंदाज श्रेयस इंदुलकर आणि बाद होणारा फलंदाज सँडी. हा चेंडू सुंदर टायमिंग वेट केला चेंडूचा. मिड विकेटच्या डोक्यावरून मारलेला एक मोठा फटका. जबरदस्त माहिती हिट षटकार. नक्कीच आपल्या म्हणलं रास्ता विनोद सोळंकी 3 धावा असताना श्रेयस इंदुलकरचा सोडलेला झेल या सामन्यात किती मार्क्स ठरतोय. मागच्या कालच्या रात्रीमध्ये बंटी पेंडारेचा सोडलेला झेल किती घातक ठरला आणि दुर्दैव म्हणेन मी आज पण इथे मात्र जबरदस्त पार वाईडिश लॉंगॉलच्या डोक्यावरून मारलेला एक जबरदस्त माहिती हिट षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. धावफलकावरती धावा आतापर्यंत 43 धावा. बाद होणारा फलंदाज सचिन कदम. नौका फलंदाज नंबर 4 वरती येतोय.
अमित पाडेल, पण या टीम मध्ये उस्मान पटेल, मागच्या सामन्यात सलामीला उस्मान पटेल आतापर्यंत बघायला मिळाला नाही. आपण बघतोय किती स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर असू शकते या संघाची, अर्थात संजय पत्रे संघाची. पण या सामन्यामध्ये उस्मानची बॅटिंग पाहण्यासाठी बरेच रायगडवासी, बरेच क्रिकेटर या ठिकाणी उपस्थित होते, पण उस्मानला संधी मिळाली नाही या सामन्यात. इथे मात्र मिसअंडरस्टँडिंग होते आणि फलंदाज बाद होतोय आणि अशा रीतीनं एक धक्का मिळतोय. 43 धावा असताना श्रेयस इंदुलकर आउट 29 वर. हॅलो, नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. कोण आहे रे? संजय पत्रे, अलिबाग संघाचा 12 खेळाडू. नवीन येणारा फलंदाज जीवित म्हात्रे, मुळेखंडचा जीवित. आपण बघतोय स्ट्रायकर एंडला उभा आहे तो जीवित, एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज, उरण परिसरातला हा एक ताकदवान खेळाडू जीवित म्हात्रे. हा चेंडू यावेळेस बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, सरळ चेंडू पॉइंटला जातोय. एक धाव या चेंडूवरती मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा होत आहेत. त्या 44 धावा आतापर्यंत आपण बघतोय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 44 धावा धाव फलकावरती येत आहेत. 24 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे विक्रोलियन संघाला आणि शेवटची पुकार आहे डीबीएन कसलखंड आणि वेदांत वर्णे संघाला. आपल्याला आता लगेच टॉस करण्यासाठी यायचंय. कसलखंड टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. मी वेदांत वर्णे संघाला विनंती करतो की आपण या लगेच टॉस करण्यासाठी या, कारण आपल्यामुळे वेळ व्हायला नको याची नोंद घ्या. वेदांत वर्णे टीम्स आणि डीबीएन कसलखंड सुप्रीमो ट्रॉफी मध्ये एकमेकांच्या समोर झुंजलेल्या या दोन टीम आता या नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये एकमेकांच्या समोर झुंजतात. कारण आपण बघितलं असं सुप्रीमो ट्रॉफी मध्ये जी उमर नावाची टीम होती ती वरचढ ठरली होती, अर्थातच डिंगडॉंग पुणेच्या बरोबर खेळताना सुपर ओव्हर्स मध्ये. आणि या सामन्यात काय घडणार आहे, शक्ती चषक जो झाला तिथेही वरचढ ठरली होती हीच उमरची टीम. पण या सामन्यामध्ये काय घडणार, या दोन पराभवांची परतफेड करणार का, असे बरेच प्रश्न यानंतर या सामन्यामध्ये उपस्थित असतील. पण नाणेफेकीच्या कौलासाठी आपण त्यांना दोघांनाही विनंती करूया की आपण टॉस करण्यासाठी यावं. 45 टू विन. सुरुवात कशी होणार या सामन्याच्या 2 षटकांची हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती काय पाहिजे 45 झाल्यात. 46 टू विन. येस येस, मी तेच बोललो 45 झाल्यात, पण विन किती ते टॉसवर 45च पाहिजे. नक्कीच माझ्याकडनं चुकी झाली असेल धावा सांगताना, पण 46 धावांची गरज आहे. ही सुरुवात कशी होणार हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करण्या अगोदर नाणेफेकीचा कॉल करण्याची विनंती समीरजी मसूरकर यांना विनंती आपण करूया की आपण आपल्या शुभास टॉस करावा. दुसऱ्या फेरीचा अंतिम सामना या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचे मुख्य आयोजन करता आणि या मित्रमंडळाचे त्यांचे सगळे सहकारी ज्यांनी एक जबरदस्त टुर्नामेंट आयोजित केली आहे. समीरजी मसूरकर आपण आपल्या शुभास टॉस करावा. पण या सामन्याची सुरुवात कशी होणार हे ऐकण्यासाठी लल्लू अर्थात विनोद सोळंकी. धन्यवाद अभिषेक पाटील. जर विचार केला तर आता मात्र सर्व प्रेक्षकांमध्ये एक
नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की उस्मान पटेल हा फलंदाजीसाठी 5 विकेट गेले तरी उतरला का नाहीये, परंतु नक्कीच उस्मान पटेल यांच्या संघामध्ये एकापेक्षा एक चांगले खेळाडू होते, त्यासाठी कदाचित उस्मान माघारी राहिला असेल. परंतु इथे मात्र धावसंख्या फलकावरती लागते 45, जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान ठेवलंय. आपण इथे विनंती करूया पंचांना की सामना लवकरात लवकर चालू करावा आणि विनंती करूया संजय पत्रे 11 संघाच्या कर्णधाराला की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घेणे. चला इथे सर्वांना विनंती असणार आहे, सामना चालू उद्या काही झालं नाहीये. चला गर्दी नको तिथे. संजय पत्रे 11 संघाच्या कर्णधाराला विनंती असणार की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घेणे. तर सलामीची जोडी विक्रोली संघाची आली होती, म्हणजे स्ट्राईकला फलंदाज मंगेश वैद्य तर नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज योगेश वैद्य. नावाजलेली अशी जोडी जर विचार केला तर डीबीएन कसलगंज संघातून संदेश पार्टे संघाचे कर्णधार आहेत. तर उमर मधना झालं त्यांचा नाणेफेक कोण जिंकला, टॉस कोण जिंकलाय? कसलगंज संघाने नाणेफेक कौल जिंकलाय आणि संदेश पार्ट्यांना विनंती असणार आहे जो आपण जो निर्णय घेतलाय तो आमच्या समालोचनामध्ये कळवा, त्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करावी. नक्कीच भूषण धुमाळ हे दुबईवरनं आपला सामना लाईव्ह पाहताना आपल्याला इथे मेसेज आला त्यांचा की खरोखर चांगलं आयोजन आहे आणि त्या आयोजनामध्ये जे मेन म्हणजे आपले संतोष नाणेकर साहेब यांचा मोठा वाटा आहे आणि नक्कीच त्यांचा आपण मनापासून त्यांना धन्यवाद देऊया आणि वळूया मैदानावरती. इथे मात्र गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय 12 खेळाडू. संजय पत्रे 11 अलिबाग संघाचा अतिरिक्त खेळाडू. गोलंदाजाचं नाव राहुल. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती सोप्पा झेल पकडतोय फलंदाज मंगेश वैद्य यांच्या पारीत होतोय अंत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज राहुल जोगाडिया. संतोषजी नाणेकर यांना विनंती असणार आहे की आपण स्टेज वरती येऊन समीरजी मसुरकर साहेबांना भेटावे. नक्कीच इथे मात्र पहिला चेंडू चांगला टाकला गोलंदाज राहुल जोगड्याने. आपण व्यावसायिक खेळाडू आहेत काय आहे तर त्यांनी पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलाय. मंगेश वैद्य सारख्या फलंदाजाला शून्यावरती माघारी परतवलाय. तर नवीन फलंदाज येतोय तो फलंदाजी मारवाडा शशिकांत कदम एक रणजीपट्टू आहे. माऊल मध्ये झालेल्या मॅच मध्ये हाफ सेंचुरी लावलेला फलंदाज शशिकांत कदम पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेग वरती मारतोय. एक धाव निश्चित रूपे भेटते, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे परंतु धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते. एक गडी बाद 1. शशिकांत कदम बरसा हा सुद्धा एक रणजीपट्टू आहे मुंबईमध्ये आणि बरीच नाव आहे या फलंदाजाचं, परंतु इथे मात्र चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे तरच आपलं मोठं नाव होणार आहे. या चषकावरती जर आपलं नाव करायचं असेल तर इथे मात्र चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे विक्रोलियनसाठी. परंतु इथे मात्र नवीन फलंदाज स्ट्राईकरच येतो पहिल्यांदाच योगेश वैद्य.
योगेश वैद्यासाठी थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतोय कर्णधार सचिन कदम. एक जबरदस्त कर्णधार म्हणून ज्याची ख्याती आहे मुंबईमध्ये तो म्हणजे सचिन कदम यष्टिरक्षकाची कामगिरी करतोय. तर राहुल जोगड्या गोलंदाजी मार्गवरती. चांगला चेंडू. आता मात्र यॉर्कर चेंडू टाकलेला योगेश वैद्य आणि एक धाव निश्चित घेतली. धाव संख्या 1 ने वाढते ती पोहोचत्या. एक गडी बाद 2च्या घरात. एक गडी बाद 2. पहिलं षटक प्रगती पथावर असताना खरोखरच जर विचार केला डावखुरा फलंदाज हा फलंदाज नेहमी घातक ठरलेला असतो. नेहमी कुठल्या डोकी ठरतो कुठल्याही संघासाठी. परंतु इथे मात्र शशी कदम यांनी शशी कदम कशा प्रकारे फलंदाजी करतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. पुढचा चेंडू राहुल जोगडे यांचा. फुलटॉस चेंडू. आता मात्र वर थोडासा हाईट दिलेली या चेंडूला. नक्कीच नो चेंडू जातोय आणि पंचांकडनं इशारा येतोय नो. फ्री हिटचा इशारा येतो. जर विचार केला तर फ्री हिटचा इशारा येतोय. 1+1 अशा प्रकारे 2 धाव भेटतात. धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचत्या 4च्या घरात. विचार केला 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिले षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या फळकावी लागते 4. अभिषेक पाटील विचार केला तर पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. परंतु चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज राहुल जोगड्या. नक्की त्याला बऱ्याचसा वेळ पाहिला आपण SP दादर या संघातून खेळताना. परंतु आज मात्र कुठेतरी तो संजय पत्र 11 अलिबाग संघातून खेळताना दिसतोय राहुल जोगड्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र बॅटची गाडा घेऊन जाते सचिन कदम. मात्र इथं थोडासा घाई करतोय. बाईच्या स्वरूपात एक धाव भेटते. धाव संख्या 1 ने वाढते ती पोहोचते 5च्या घरात. पहिलं षटक प्रगती पथावर असताना एक गडी बाद 5. खरोखर चांगली गोलंदाजी केली होती राहुल जोगड्याने. फलंदाज मात्र चकलेला योगेश वैद्य. परंतु इथे मात्र यष्टिरक्षक सुद्धा चकतोय. एक धाव बाईच्या स्वरूपात भेटते. धाव संख्या 1 ने वाढते ती पोहोचते 5च्या घरात. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि आता मात्र सरळ मारलाय. क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिला. त्या प्रेक्षकाच्या भूमिकेत जातोय. सीमारेषेच्या वरून षटकार. महेश जाधव एक मोठा नाव अंडरमचा बादशाह त्याला म्हटलं होतं. परंतु इथे मात्र ओरमचे सामने बघायला येतोय. इथे मात्र बॅटची काढा घेऊन जाते संदीप शशी कदम. मात्र पारीचा होते अंत. फलंदाज शशिकांत कदम बाधून तंबूत परततोय. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. धन्यवाद डीजे ऑपरेटर. आता मात्र नवीन फलंदाज जातोय शशिकांत कदम. यांच्या बारीचा अंत झाल्यानंतर लक्की सिंग म्हणजे नक्कीच या विक्रोलेन्स संघात जेव्हापासून खेळतोय अभिषेक तेव्हापासून म्हणतोय की या लक्की सिंग या संघात खेळतोय. खरोखर या संघाचा एक पूर्णपणे एक आधार स्तंभ आहे. पूर्णपणे दारोमदार आहे. बऱ्याचशा वेळेला त्याने एकतर्फी सामने जिंकवले मी म्हणेल या विक्रोलेन्स संघाला. परंतु इथे मात्र त्याची बॅटिंग फलंदाजी होणं गरजेचं आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळ करते लागते 11. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि पस्तीस धावा. 18 चेंडू 35 धावा. कमीत कमी 11 ते 12च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल या विक्रोलेन्स संघाला. आपण पाहतोय 3 दिवस झाले
सतत जीवाच्या परकाष्ठा करून संदेशजी यादव साहेब आपण पाहतो सर्व पाहुण्यांचा मान सन्मान सर्वांची देखरेख आणि खरोखरच खूप मेहनत करताना दिसतात त्या संदेश यादव साहेबांचं सुद्धा आपण मनापासून त्यांना धन्यवाद दिला पाहिजे. खरोखरच खूप मेहनत करताना दिसतात या माजी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये तर संदेश यादव साहेबांचा सुद्धा मनापासून धन्यवाद दिला पाहिजे. चला तुषार धुमाळ काय शंका प्रशंका असेल पंचांना विचारा. सामना कसा लवकरात लवकर चालू होईल याकडे आयोजकांनी लक्ष द्या. काल जर अभिषेक विचार केला तर एवढ्या वेळेमध्ये आपण कदाचित घरी पोहोचलो होतो परंतु ओपन मध्ये आतापर्यंत आपण दुसरं अजूनही 2-3 सामने खेळवायचे बाकी आहेत तरी आपण इथे समालोचनाच्या भूमिकेत आहे. तर नक्कीच प्रेक्षक मात्र त्यांची जागा सोडत नाही. तर तमाम प्रेक्षकांचा सुद्धा आपण मनापासून धन्यवाद दिला पाहिजे कारण की प्रेक्षक थांबलेत. मोठमोठे खेळाडू येणार आहे परंतु या मोठमोठ्या खेळाडूंना वेळेचं बंधन असलं पाहिजे. वेळेवरती आले पाहिजे वेळेवरती खेळ केला पाहिजे. चला या अंपायर पंचांचा जो निर्णय असेल तो तुम्ही द्या. पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल. आउट. चला पंचांनी निर्णय दिलाय. पंच म्हणजे देव आणि पंच म्हणजे क्रिकेट मधला पांढरा हत्ती. पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल. खरोखरच जर विचार केला आपण 3 दिवस झाले बघतोय पंचांची कामगिरी जबरदस्त कामगिरी असते आणि नक्कीच या पंचांचा आपण मनापासून धन्यवाद दिला पाहिजे. नवीन फलंदाज येतोय लक्की सिंग. या लक्की सिंग मध्ये पण क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची परंतु इथे मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज येतोय. गोलंदाज इम्रान मागच्या पहिल्या सामन्यातला खऱ्या अर्थाने हिरो तो मात्र गोलंदाजी मार्गावरती येतोय. खंडाळा घाट एंडकडनं स्ट्राईकला गोलंदाज योगेश वैद्य. नॉन स्ट्राईकला लकी सिंग तर स्ट्राईकला योगेश वैद्य. चांगला चेंडू पहिला चेंडू चांगला मारता मिड विकेटच्या समोर मारलेला चेंडू तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावांवरती समाधान मानावं लागतं. धावसं की 1 ने वाढते ती पोहोचते 12च्या घरात. दुसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या फळकरती लागते 12. इम्रान गोलंदाजी करतोय. आता मात्र खऱ्या अर्थानं विक्रोलीन संघाचा एक हुकमी फलंदाज येतोय तो म्हणजे लकी सिंग. खरोखरच लकी सिंग कशा प्रकारे फलंदाजी करतोय. इथे मात्र पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी होती. नक्कीच फलंदाज मात्र चकतोय. यष्टीरक्षक सुद्धा चकतोय. डॉट चेंडू होणार होता परंतु 1 धाव नक्कीच भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 13च्या घरात.
दुसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या फलकावरती लागते 13. नक्कीच पुढचा चेंडू इम्रान यांचा फुलटा चेंडू आणि आता मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून मारतोय लॉंग लॉंग मल्टी डाबर चमनप्राश खन्ना षटकार. नक्कीच अभिषेक जर विचार केला तर प्रेक्षकांमधनं नक्कीच उत्साहाचं वातावरण होतंय. षटकार गेल्यानंतर प्रेक्षकांना माहिती आहे नवरा मरो किंवा नवरी मरो चौकार षटकार येण्याचे मतलब आहे आपल्याला फक्त जेवण्याची मतलब आहे. नक्कीच इथे मात्र षटकार जातोय धावसंख्या 6 ने वाढते ती पोहोचते 19च्या घरात. चांगला फटका होता फुल टॉस चेंडू लॉलीपॉप डिलिव्हरी होती त्याचा भरपूर समाचार घेतला योगेश वैद्यनी. पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू आणि आता मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार मारतोय योगेश वैद्य. हॅलो तिथे आईवा कॅच पकडलाय त्या प्रेक्षकांचं सुद्धा नाईकीची कॅप भेटणार आहे तर आपण लगेचच समालोचन कक्षामध्ये येणार. तुषार धुमाळ होम डिलिव्हरी श्री गणेश स्पोर्ट्स क्लब होम डिलिव्हरी तुषार धुमाळ यांच्याकडून नाईकीची कॅप आईवा कॅच साठी. इथे मात्र धावसंख्या 6 ने वाढते ती पोहोचते 25च्या घरात. नक्कीच चांगली फलंदाजी करतोय फलंदाज योगेश वैद्य जो ऋषी वैद्यचा छोटा भाऊ आहे. ऋषी वैद्यची एवढी चांगली कामगिरी झाली नाही या मैदानावरती परंतु योगेश वैद्य एक चांगली कामगिरी करतोय. योगेश वैद्य आपल्या वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळतोय तर संघाची धावसंख्या होत्या 25. पुन्हा एकदा चांगला फटका आणि हा मात्र षटकाराची हॅट्रिक मारतोय योगेश वैद्य. पहिले हॅट्रिक षटकाराची मारतोय आणि नक्कीच पूर्णपणे चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या 6 ने वाढते ती पोहोचते 31च्या घरात. पुन्हा एकदा चांगला फटका आता मात्र बॅटची गडा देते वरती जाते. इथे मात्र फलंदाज योगेश वैद्य यांच्या पारीचा होतो अंत. 3 षटकार मारल्यानंतर नक्कीच चांगली फलंदाजी केली आपल्या वैयक्तिक 20 धावसंख्या वरती बाजून तंबूत परतते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 31. अजूनही 12 चेंडू मध्ये 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे परंतु त्या 15 धावा होत आहेत का त्यासाठी त्या 15 धावांचा एक रोखण्यात सफल ठरतो का हे पाहण्यासाठी घेऊन जाते माझ्यासाठी कमेंटेटर ऍडव्होकेट अभिषेक पाटील यांच्याकडे. हॅलो धन्यवाद लल्लू अर्थात विनोद सोळंकी. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे ती विजयासाठी. अर्थातच विक्रोली आणि संघाला 12 गेंदे 15 रन 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. एक जबरदस्त सामना. नवीन गोलंदाज कुंदन. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं कुंदनने जबरदस्त कामगिरी केली होती आणि तोच कुंदन आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय. प्रसन्न आपण बघतोय या ठिकाणी 3:30 वाजले तरी सुद्धा काहीतरी खातोय म्हणजेच 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. तमाम प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा मागी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये मनापासून स्वागत. कुंदन तयार. 5 चेंडू जबरदस्त स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑन सीमा पार आणि 8 षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद लल्लू. आतापर्यंतच्या आपण बघतो नेहमी जे डीजे मास्टर असतात ना डीजे मास्टर त्यांच्यामधला हा वेगळा डीजे मास्टर आपण बघायला मिळतो आपल्याला. तो म्हणजेच साठे पंचांचा नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट
7 धावा धाव फलकावरती येतात या एका चेंडूमध्ये आणि एकूण धावा संख्या होती शेवटच्या 11 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती जिंकण्यासाठी 8 धावांची. 8 धावा 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बाळू, यस बाळू, हा चेंडू पूर्णपणे सपाट होऊन खेळला डीप फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक धाव मिळते फलंदाजाला आणि या एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा होत आहेत. त्या 46 धावांचा पाठलाग करताना 39 अजूनही येणारे 10 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची गरज. 10 चेंडू 7 धावा, एक जबरदस्त आपल्याला या ठिकाणी जे आपल्याला हा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद समीरजी मसूरकर आणि त्यांचा सगळा मित्र परिवार. एक जबरदस्त ही टुर्नामेंट वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोली आणि बाळ मित्र मंडळ, समीर मसूरकर यांचा बाळ मित्र मंडळ आणि वीरेश्वर मित्र मंडळ वरची खोपोली, श्री गणेश स्पोर्ट्स क्लब होम, या सगळ्यांचं योगदान फार मोलाचं आहे या टुर्नामेंट साठी. आपण बघतोय बाळ मित्र मंडळ, त्यांचे सगळे बाल सहकारी, त्याचबरोबर वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोली आणि श्री गणेश स्पोर्ट्स होम. श्री गणेश स्पोर्ट्स होम. आपण सामन्याकडे वळतोय जिथे सामन्यामध्ये 46 धावांचा पाठलाग करताना धावा येतात त्या 40, म्हणजे फक्त एका षटकाचं काम आहे, पण एक गोलंदाजी चमत्कारी करावी लागणार. एक चमत्कारी गोलंदाजी या सामन्यात रोखू शकणार. कुंदन तयार आहे. कुंदनचा हा शॉर्ट पिच चेंडू टप्पा पडता झपकन आतमध्ये येतोय. फलंदाज चेंडूकडे अगदी आशाळभूतच्या नजरेने बघत राहिला. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती 4 धावांची, 6 धावांची. 40 धावा झाल्यात म्हणजे 6 धावांची. वेदांत वर्णे आणि DBN कसलखंड या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना होणार. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 40 धावा. येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. अतिशय चांगला सामना. एकाला षटकार जर का रोखला असता कुंदननं तर या सामन्यात चांगली रंगत निर्माण झाली असती, पण हा सामना सुद्धा चांगला होऊ शकतो. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा. पण यानंतरचा एक जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. यानंतर एका बाजूला यूपीचे गोलंदाज आपण बघितले, जे 2 गोलंदाज तेज तर्रार यॉर्कर लाईनचा बादशाह गोलंदाज धीरज सिंग आणि दुसरा गोलंदाज नीरज सिंग, हे 2 गोलंदाज आपण बघितले. आणि त्याच्या विरोधात खेळताना कृष्णा सातपुते कसा तंत्र कसा मंत्र आयोजित करणार हे पाहणे तेवढंच महत्वाचं आहे. एक चांगली लढत प्रेक्षकांना बघायला मिळणार. त्यामुळे कुठल्याही प्रेक्षकांनी आता उठू नका, कारण तुम्हाला जर हा सामना बघायचा असेल एक चांगला, तर आपण आपली जागा सोडू नका. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा. अतिशय चांगली लढत बघायला मिळते आपल्याला या सामन्यामध्ये. शेवटचा गोलंदाज खंडाळा एंड कडून येतोय. शेवटचा गोलंदाज येतोय तो संतोष सिंग. संतोष सिंग शेवटचा गोलंदाज. शेवटचं हे षटक दिलंय. मी म्हणेन या धावा रोखू शकल्या जाऊ शकतात, कारण जर का गोलंदाज संतोष सिंगनं 5 पेक्षा कमी धावा दिल्या तर निश्चितपणाने विक्रोलियन संघाच्या विरोधात क्षेत्ररक्षण करणारा अर्थात संजय पत्रे अलिबाग संघ जिंकू शकतो. शेवटचे 6 चेंडू 6 धावा. गोलंदाज संतोष सिंग तयार. संतोष सिंगचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय आणि या ठिकाणी आदरा मिळतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावांची गरज आहे. विनोद सोलंकी पुन्हा एकदा सामन्यात रंगत निर्माण होतीये. या सामन्यात आता कोण जिंकेल कोण हारेल हे सांगणं कठीण होऊन बसलंय. संदेश डमऱ्या बघतोय. संदेश
यादव अर्थात डमऱ्या नक्कीच प्रमाण थोडस हळूहळू कमी झालं त्यामुळे ते शांत आहेत। सुरुवातीला त्यांनी आम्हाला खरोखर अगदी चांगलं सहकार्य केलं ते संदेश यादव यांनी। शेवटच्या आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची गरज आहे। सौदीवरनं मॅच बघतायत बरेच जण आमचे आकाश कलवार वाढदिवस ही त्यांनी इथे साजरा केला। आकाश कलवार यांनी छोट संधी साधतोय या ठिकाणी एवढ्या पब्लिकच्या समोर आपला वाढदिवस साजरा केला जातोय। नक्कीच 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे आपण बघतोय, पण सगळ्या पब्लिकला तुम्ही चॉकलेट तरी दिले पाहिजेत कमीत कमी मित्र म्हणून। हा चेंडू आणि सामना संपवतो की काय, पण हा झेल जर का मिळाला असता तर सामना चांगला नेट टू नेट फाईट होऊ शकला असता, पण चेंडू मात्र सीमा रेषेच्या पंच चौकार। हॅलो चला खाली बसा, स्टेजवरच्या व्यक्तींना खाली बसण्याची विनंती आहे आणि डीबीएन कसलकंड संघाला आमची विनंती आहे आपला जो काय निर्णय असणार आहे तो आपण लगेच कळवायचा आणि त्यावरती तातडीने अंमलबजावणी करायची। डीबीएन कसलकंड जो काय निर्णय लगेच उतरा आपण मैदानामध्ये। शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 2 धावांची। 4 चेंडू 2 धावा संतोष सिंग चा हा चेंडू यावेळेस मात्र निर्धार जातोय। येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे। 3 चेंडू आणि 2 धावा, 3 चेंडू 2 धावा बरोबरीसाठी 1 धाव जरी केली तरी विक्रोली एंड संघाला जिंकण्याची संधी आहे। शेवटचे 3 चेंडू आणि गरज आहे ती 2 धावांची। धन्यवाद साठे, धन्यवाद। पण हा डीप फाईन लेगला मारलेला फटका आणि हा सामना विक्रोली एंड संघाने जिंकलाय। विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन। डीजे ऑपरेटर आपण डीजे वाजवू नका प्लीज। आणि वेदांत वर्णे संघाला आमची विनंती आहे की आपला जो काय निर्णय आहे तो लगेच आपण घेऊन मैदानात उतरा प्लीज। वेदांत वर्णे प्लीज, वेदांत वर्णे आपण जर लवकर उतरलात तरच सामना चालू होईल, अन्यथा परत एखादा तास वाया जाईल। वेदांत वर्णे संघाला आपण विनंती करूया। यस, वेदांत वर्णे संघाला आमची विनंती आहे। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ची किताब जात आहे, त्याने खरोखरच हॅट्रिकची षटकार मारली असा तो विक्रोली संघाचा योगेश वैद्य। वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोलीचे